उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून पावसानं दडी दिली आहे। आदिवासी शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे उगवली आहेत, मात्र ऐन मोसमात पावसानं दडी दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। शेतकऱ्यांनी सध्या भाताच्या रोपांची खरं तर या ठिकाणी टाकणी केलेली आहे। जी काही साळे आहेत त्या उगून सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी गादी वाफ्यावरती शेतकऱ्यांनी खरं तर या ठिकाणी आपल्याला भात साळी टाकलेले पाहायला मिळतात। भाताची रोपे सुद्धा तरळली आहे, मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। खरं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी खताचा वापर करून या ठिकाणी गादी वाफ्यावरती भात रोपे टाकलेली आहेत। रोपे सुद्धा दमदार उगलेली आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागलेल्या आहेत, कारण की पावसाळा सुरू होऊन जवळपास 15 दिवसापेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे। मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातही पाहिजे तसा दमदार पाऊस नाही, त्यामुळे शेतकरी खरं तर सध्या आभाळाकडे नजर लावून बसलेला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। आणि आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीसाठी अंतर्गत मशागतीला सुरुवात केली आहे। जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक कपाशीसह सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। तर या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते जे कपाशीची लागवड केलेली आहे। यामध्ये जी सुरुवातीला कपाशीची लागवड केली त्यात अंतर्गत मशागत आहे ती सुरुवात झालेली आहे। बाबा, पाऊस पहिल्यांदा सुरुवातीला झालेला होता, अंतर्गत मशागत करताय। मिरगणीला हीच 8 तारखेला मिरगणीला काय लावलंय शेतीत? कापूस लावला। 9 तारखेला लागवड केली कापसाची। दरवर्षी उशिरा पेरणी होत होती, यावर्षी पहिल्यांदाच लागवड आणि पेरणी सुद्धा झाली। 20 वर्षाच्या काळामध्ये यंदाच हा मिरगामध्ये पेरणी यंदा झालेली आहे। प्रत्येक वर्षी उशिरा होत असते, यंदा लवकर झाली। आता काय करताय? आता हे कापसामध्ये पाळी घालतो, कापसामध्ये पाळी घालतो। खर तर पाऊसही आता आलेला नाही, त्याच्याकडे कसं बघताय? आता अजून पावसाची गरज आहे, पण पाऊस सध्या काही नाही असं वाटतं। पाऊस पडला तर चांगलं येईल। पाऊस पडला तर भरपूर पिकीन अजून वल आहे अजून। बीड जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत, सध्या अंतर्गत मशागतीत व्यस्त आहेत। बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी केली, काही ठिकाणी लागवड ही मोठ्या प्रमाणात कपाशीची झालेली आहे। आता अंतर्गत मशागतीला बीडमध्ये वेग आलेला आहे। मोठ्या पावसाची अजूनही बीडच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। विष्णुबुर्गे, G24 तास, बीड। आणि आता एक महत्त्वाची बातमी वर्ध्यामधून। वर्ध्यामध्ये महायुती सरकारकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे वाटप केले जात आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सरकार महामंडळाकडून महाबीज 50% अनुदानावर वाटप करण्यात येत आहे, मात्र त्याची उगवण्याची क्षमता नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला। तर महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, यासाठी सरकार विरोधात आंदोलन करणार असा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारला दिला। निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। अनुदान मध्ये तुम्हाला द्यायचंच आहे तर आमची फसवणूक। तुम्ही 50% मध्ये आम्हाला अनुदान मध्ये देत आहे, 924 रुपयाला हीच बॅग देत आहे। तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे? तुम्ही आम्हाला भीक देत आहे का? तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे? हा माझा एक सवाल आहे। आम्ही तुम्हाला मागणी नाही केली, कोणत्याही कास्तकाराला तुम्हाला 50% मध्ये द्या अशी मागणी केली नाही। तुम्ही तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या कमिशनसाठी 50% मध्ये महाबीज तर्फे कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला देत आहे, परंतु हे निकृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे। शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वस्थ बसणार नाही। अतिवृष्टीची अजूनही आम्हाला कुठली मदत मिळालेली नाही। आमची कर्जमाफी विमा कंपन्यांनी दिलेली नाही। आता पुन्हा हे आम्हाला बियाणं देऊन पुन्हा आम्हाला आत्महत्या करायला लावायचा जो प्रकार शेतकरी सरकार करतंय, त्याचा निषेध शिवसेना त्या शिवसेनेच्या स्टाईलने करेल। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीलाच बातमी वाशिम जिल्ह्यातून। वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, तर वाशिमसह मानोरा तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्यानं दुबार पेरणीचं संकटही टळलेलं आहे, त्यामुळे शेतकरी राजा आता आनंदी झाला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये 2 आठवड्यांनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। तर पाऊस पडल्यामुळे पेरलेल्या आणि जमिनीच्या वर आलेल्या कवळे पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे। पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला।
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे, तर वाशिमसह कारंजा, रिसोड बाजार समित्यांमध्ये 10,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,000 रुपयांचा दर मिळतोय. तर दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती, मात्र दर वाढले नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. धाराशिवमध्ये सध्या झेंडूच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजारामध्ये झेंडूच्या फुलांचे भाव वाढलेत. जवळपास 10 वर्षांनंतर झेंडू 100 पार गेलाय. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली होती आणि झेंडूला कमी भाव मिळाल्यानं अनेक वेळेस शेतकऱ्यांनी झेंडू रस्त्यावर फेकून दिल्याचंही चित्र पाहायला मिळालं होतं. यंदा मात्र बाजारामध्ये झेंडू 100 पेक्षा अधिक रुपयाने विकला जातोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापुरात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे 34 कृषी केंद्रांची विक्री बंद करण्यात आली आहे, तर 5 परवाने निलंबित करण्यात आलेत. अधिक दराने बियाण्यांची आणि खत विक्री होत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाशिममध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून मंगरुळपीर तालुक्यातील इचा इथल्या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. सततची नापिकी, वाढती महागाई, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. राज्यातील शेतकऱ्यांवर पाणी पट्टीचं सुलतानी संकट ओढवलंय. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणीपट्टीमध्ये 10 पट वाढ केली आहे. यामुळे 500 रुपयांच्या जागी आता 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 2018-19 साली बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी 538 रुपये इतका होता. मात्र आता नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी 5,443 रुपये इतका होणार आहे. एका झटक्यात झालेली ही 10 पट दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारी आहे. राज्यामध्ये ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे.